तर मी लिटरली ब्लिंकिटवरून आज ऑर्डर केलेत माईक आणि आले 2700 रुपयाला मला माईक भेटलाय. ते दादा आलेत आता घेऊन, बघतील. हॅलो एव्हरीवन, तर आज मी आले एका हेअरस्टाईलच्या ऑर्डरसाठी. ॲक्च्युली जिची हेअरस्टाईल करायची ती स्वतः मेकअप आर्टिस्ट आहे, तर ती मेकअप करणार आहे आणि मी तिच्या हेअरस्टाईलसाठी तिने मला बोलवलं. फर्स्ट एकदा मी तिचा मेकअप हेअर दोन्ही एकदा करून गेली मागं तिच्या भावाच्या लग्नाच्या वेळेस. आता तिची स्वतःची एंगेजमेंट आहे तर ती स्वतः मेकअप करते आणि मी तिची हेअरस्टाईल करते. तर मी आले वाघोलीला. मला जायचं आता 1006 तिचा फ्लॅट नंबर आहे. चला जाऊया, लिफ्ट शोधूया. बी विंग फ्लॅट नंबर 1006. 4 वाजले, 6ला तिचं फंक्शन आहे. 1-1.5 तासात मी हेअरस्टाईल घालून येऊन जाईल. वर्क डन. सॉरी आतमध्ये मला व्हिडिओ नाही घेता आला, पण मी फोटो शेअर करेल मी काय केलं काय नाही त्याचा हेअरस्टाईलचा. 1 तासामध्ये माझं काम कंप्लीट झालं आहे. मी निघाले पेमेंट घेऊन. चलो पार्किंग. आणि आता मी जाते माझ्या घरी. आय व्हेरी हॅप्पी. खूप लवकर आवरलं. क्लायंट पण छान होती, तिचा स्वभाव पण छान होता. मस्त गेल्या सुरुवात केली आणि 1च तासामध्ये माझं काम कंप्लीट झालं. मला नव्हतं वाटलं एवढं लवकर होईल. मला वाटलं मला अंधार पडेल, पण फायनली झालं आणि माझी मी मोकळी. सो माय स्कूटी. आज मी स्कूटीवर आले होते. जवळ होतं, 10 किलोमीटर होतं मला माझ्या घरापासून. तर आता काम कंप्लीट झालं आणि मी जाते दूर. मोस्ट इम्पॉर्टंट स्कार्फ बांधायला लागणार. स्कार्फ नाही बांधलं ना, वाघोलीचा रोड कसा आहे माहिती असं. तर ही ती हेअरस्टाईल जी मी करायला गेले होते, ब्रायडल हेअरस्टाईल. तिचा 1 पीस होता, त्यावरती ओपन हेअर्स सूट होतात. वा काय मज्जा आहे मुलाची. मस्त गाडीवर. चलो मी पण जाते. फेस कवर अब वाघोली टू. बाय बाय. आले मी घरी जस्ट वाघोलीवरून. आत्ता फ्रेश झाले पहिले आणि मग आता म्हटलं कॉफी घ्यावी जरा. खूप ट्रॅफिक त्या वाघोलीला. 6च्या नंतर कोणी जाऊ नये त्या वाघोलीत. 5:30-6च्या पिरियडमध्ये इतकं ट्रॅफिक. बापरे बाप. मॉइश्चरायझर लावून घेते. बाहेरून आलं हे लावते मी बायोडर्मा. मी ऑलरेडी व्हिडिओमध्ये सजेस्ट केलं आहे सर्वांना, ज्यांची स्किन नॉर्मल किंवा ड्राय ना त्यांनी बायोडर्मा लावायचं. स्किन नेहमी हायड्रेटिंग असली पाहिजे. कुठलीही नंतर क्रीम लावायची गरज नाही, बाहेर जाताना वगैरे क्रीम लावायची गरज नाही. फक्त बाहेरून आलं फ्रेश झालं की एक मस्त मॉइश्चरायझर लावायची. कॉफी चाली जाऊ नको. वाचली. तर मग मस्त झोपताना मॉइश्चरायझर लावायचं, बाकी काही लावायचं नाही. ड्राय कॉफी टाकलेला आवडते. खूपच भरलं आहे. कॉफी तयार झालेली आहे. चला आता एकदा निवांत जागेवर बसून पिऊया. तर मला माईक पाहिजे होता आता ब्लॉगिंगसाठी. उद्या मला जायचं आहे कुठं, कोपरगावला ऑर्डरसाठी. आणि मला माहिती नव्हतं कुठं भेटतो. 2-3 मोबाईल शॉपीमध्ये गेले होते पण मला मिळाला नाही. SS मोबाईल शॉपी वगैरे. तर मी लिटरली ब्लिंकिटवरून आज ऑर्डर केलेत माईक आणि आले 2700 रुपयाला मला माईक भेटलाय. ते दादा आलेत आता घेऊन, बघतील. ते OTP वगैरे द्यायचा नाही. थँक्यू. बापरे खूप रिस्क घेतली आहे. ब्लिंकिटवरून मी आजपर्यंत फक्त ग्रॉसरीज मागवल्या होत्या 2-3 वेळेस आणि 1-2 वेळेस टोमॅटो वगैरे मागवलेले. आज चक्क 3000 ते आसपास मी माईक ब्लिंकिटवरून ऑर्डर केली. बघते आता अनबॉक्सिंग करून. चलो नसते घेतले मी एवढं अर्जंट.
पण मला उद्यासाठी पाहिजेत. कोपरगावला मला जायचं आहे एक एंगेजमेंट ब्राईडसाठी आणि त्याच्यासाठी मला पाहिजे, कारण बसमध्ये वगैरे आवाज येणार नाही व्यवस्थित ना. अनबॉक्स करूयात. ब्लिंकिटवरतून माईक फर्स्ट टाईम मी मागवले. मला माहीत नाही लोक मागवत असतील काय काय त्याचं. ओपन करूया. वा, डिजिटेकचेच मागवले होते मी, तर छान आहे. आहेत ओरिजिनल वाटत आहेत आता पॅकेजिंगवरून. असतील पण कट करायला लागेल मी. ओपन करते. ब्लॉगिंगचा किडा आता घुसलेला आहे डोक्यामध्ये, त्याच्यासाठी काही पण ते सेल्फी स्टिक आणि ट्रायपॉड स्टँड पण मी मागवलं होतं ऑलरेडी अगोदर. तर आता माईकची खूप गरज होती. वाव, छान. फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉनवरती मी पाहिले होते, मला त्याच्यावरती 2500-2600च्या आसपास भेटत होते. मला अर्जंट पाहिजे होते ना, त्याच्यावरतून ते 4 ते 5 दिवसानंतर आले असते. सो अर्जंट पाहिजे, त्यामुळे मी ब्लिंकिटवरतून मागवले आणि 2700 रुपयांना मला ते बसले. 2 माईक आहेत. 2 याच्यासाठी घेतले किंवा की काही दिवसानंतर आणखी कुणी असेल सोबत, त्यांना मला काही विचारायचं असेल तर त्यांच्यासाठी एक आणि माझ्यासाठी एक असं. मी छान आहेत. मला विश्वासच नाही, 8च मिनिटात माईक घरी आले. 8च मिनिटात. आत्ता जस्ट मी ऑर्डर केली आणि असं स्क्रोल करत बसले तर लगेच कॉल पण आला आणि ते आले पण. छान आहे. ब्लिंकिट वगैरे सगळं इझी होऊन जातं, सगळं सोपं होऊन जातं. काल चक्क मला भाजी करायची होती आणि काळी भाजी, आणि मी पाहिलं तर खोबरंच नाही. कांदा कट करतच्या अगोदर मी खोबऱ्याची ऑर्डर प्लेस केली. कांदा कट होईपर्यंत खोबरं घरी. तर छान आले. मागू शकता ब्लिंकिटवरून तुम्ही काही पण, असं मला वाटतं. आता माईकच्या सोबतच ॲक्सेसरी बॉक्स म्हणून एक आहे आणि त्याच्यामध्ये पाऊच निघालं आहे. तर बघूया ॲक्सेसरीमध्ये काय काय दिलं आहे त्यांनी. कॉर्ड ऑफकोर्स चार्जिंगसाठी. त्यानंतर हे 2 छोटूसे त्या माईकला लावण्यासाठी असतील वरतून असे मोमो कवर. आणि हे एक हे काय माहिती, हे काय आहे मला माहिती नाही. कोणाला माहिती असेल तर सांगा. ॲपलच्या चार्जरच्या सारखी पिन आहे ती, माहिती नाही काय कशासाठी. माझी तर काय सी टाईप नाही आहे, माझ्या सॅमसंगची सी टाईप आहे आणि ही वेगळी थोडीशी ॲपलच्या सारखी. तर कुणाला माहिती असेल तर मला कमेंट करून सांगा ही पिन कशासाठी असते. तर आता मी उद्याच्या व्हिडिओमध्ये माईक यूज करणार. आवाज छान येणार. असं बॅकग्राऊंड नॉईज खूप होतो, मी एडिट करताना माझ्या लक्षात आलं, पण मी काही करू शकत नव्हते त्याला. तर आता मी हे माईक यूज करणार उद्यापासून. छान छान आवाज येणार माझा मस्त. वाव, शायनिंग मारणार थोडीशी. नाही, शायनिंग बिनिंग नाही, कामासाठी घेतलं आहे, कामासाठी इन्व्हेस्टमेंट केली आहे. नक्कीच आउटपुट छान येणार याचं, आय होप. जायचं आहे मला कोपरगावला. उद्याचा ब्लॉग नक्की पहा, तो पण मी सगळा शूट करणार. त्याच्यासाठी तेवढा सगळा खटाखूट चाललेला आहे. आता मला बॅग पॅक करायची आहे, स्वतःची पण मेकअपची पण. उद्या 10-11 वाजता मी कोपरगावसाठी निघणार. संध्याकाळपर्यंत मी पोहोचेल आणि मग परवा दिवशी ती एंगेजमेंट आहे. परवा दिवशी मेकअप करून मी रिटर्न येणार. मी आता कनेक्ट केलं आहे माझ्या फोनला आणि आवाजावरून तुमच्या लक्षात येईलच. मी चेक पण केलं, साऊंड छान आहे, मस्त. केस पण छान आहे त्याचा. आणि हो, ही पिन कसली आहे मला समजलं. ज्यांचा कोणाचा आयफोन असेल त्यांना याला कनेक्ट करण्यासाठी हे दिले एक. तुम्हाला याची काही गरज पडणार नाही. थँक्यू सो मच. आवाज कसा येतो माईकचा? कडक ना एकदम. तर आता उद्यापासून माझ्या व्हिडिओची क्वालिटी पण छान होईल, आवाज पण छान होईल. बाय बाय, गुड नाईट.